नमस्कार मित्रांनो, आज मॅथमॅटिक्सचा एक खूप इंटरेस्टिंग असा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. कॅल्क्युलस आपण सध्या पाहतोय. त्याच्यामध्ये फंक्शन आपण बघितलाय, फंक्शन नंतर लिमिट, कंटिन्युटी आणि त्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह हा पण चॅप्टर पाहिला. त्याच्यानंतर जो चॅप्टर सिक्वेन्स मध्ये असेल तो म्हणजे आहे ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे ना, डेरिव्हेटिव्हचे आपल्याला ऍप्लिकेशन्स पाहिजेत काय काय आहेत ते. आपण जे डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर ऑलरेडी आपण डिस्कस केला, त्याचे क्वेश्चन पण आपण सॉल्व्ह केलेत. त्याचं ऍप्लिकेशन काय काय गोष्टीमध्ये आपल्याला लागणार आहे ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. क्लास 12चा हा चॅप्टर असेल. या चॅप्टरला वेटेज पण चांगलं असणार आहे. पेपरमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये याचे 3 ते 4 क्वेश्चन असतील, म्हणजे 6 ते 8 मार्क्स या एका सिंगल चॅप्टर पासून आपल्याला मिळणार आहेत. आणि सोपा चॅप्टर आहे. काही ठराविक ऍप्लिकेशन्स आहेत, त्यांना कसं अप्लाय करायचे क्वेश्चन मध्ये ते आपल्याला शिकावं लागेल. त्याच्या आधी आपण काय करूयात की ते ऍप्लिकेशन काय काय आहेत, कोणत्या कोणत्या ऍप्लिकेशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करणार आहेत ते आपण आता पाहणार आहोत आज. ठीक आहे ना. सगळ्यात जे पहिलं जे फर्स्ट ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे आहे स्लोप ऑफ टॅन्जंट. डेरिव्हेटिव्हला आपण डिफाईन केलं की डेरिव्हेटिव्ह चॅप्टर सुरुवात करतानाच आपण त्याची डेफिनेशन सांगितली होती की आपण 2 प्रकारे डिफाईन करतो डेरिव्हेटिव्हला. ग्राफिकली डिफाईन करायला गेलो आपण, जॉमेट्रिकली तर त्याला आपण सांगतो की तो टॅन्जंटचा स्लोप आहे, स्लोप ऑफ टॅन्जंट. एखाद्या पॉइंटला तो ग्राफ आपण एफ ऑफ एक्स जर काढला असेल, इथे ग्राफ काढून पण दाखवलाय, किंवा असा एक ग्राफ आहे समजा आपल्याकडे, या टाईपचा ग्राफ तुमच्याकडे आहे आणि या पॉइंटला तुम्हाला टॅन्जंट पाहिजे, तर या गिवन पॉइंटला जी टॅन्जंट असेल, ही वाली टॅन्जंट, येलो वाली टॅन्जंट आहे. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट समजा असा आहे की x1, y1. हा पॉइंट गिवन आहे आपल्याला x1, y1, आणि मग त्या पॉइंटला आपण टॅन्जंट ड्रॉ करतो त्या फंक्शनला. तर या टॅन्जंटचा जो स्लोप असेल, तो स्लोप ऑफ टॅन्जंट म्हणजेच आपण काय सांगतो, dy/dx, म्हणजेच टॅन थीटा, म्हणजेच काय असतं हे स्लोप ऑफ टॅन्जंट. तर आपण ठीक आहे, जॉमेट्रिकली आपण या डेरिव्हेटिव्हला आपण डिफाईन कसं करणार आहेत की एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण त्या एका पर्टिक्युलर पॉइंटला, म्हणजेच त्या पॉइंटला जी टॅन्जंट त्या फंक्शनला असेल त्या टॅन्जंटचा तो स्लोप असणार आहे dy/dx. ठीक आहे. तर तेच आपलं पहिलं ऍप्लिकेशन झालं डेरिव्हेटिव्ह मध्ये, म्हणजे की जी काही टॅन्जंट आहे त्या टॅन्जंटला आपण स्लोप फाइंड करतोय. गिवन पॉइंट x1, y1 हा पॉइंट गिवन आहे आणि त्या गिवन पॉइंटला आपण टॅन्जंट ड्रॉ केली, तर त्या टॅन्जंटचा स्लोप म्हणजेच dy/dx. टॅन अल्फा, अल्फा इन्क्लिनेशन, अँगल ऑफ इन्क्लिनेशन असेल तो अल्फा, म्हणजेच काय तर स्लोप ऑफ टॅन्जंट. ठीक आहे, हे झालं फर्स्ट ऍप्लिकेशन त्याचं. जी काही टॅन्जंट तुम्हाला दिली आहे, सांगितली असेल कोणत्या पॉइंटला, क्वेश्चन मध्ये गिवन पण असेल की आपल्याला टॅन्जंट पाहिजे ऍट पॉइंट x1, y1. तो पॉइंट गिवन असेल, ज्या पॉइंटला टॅन्जंट पाहिजे तो पॉइंट, तर त्या पॉइंटला आपण तिथे काय करायचं, आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फंक्शनचा आणि तो पॉइंट त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचा, म्हणजे तुम्हाला ते टॅन्जंटचा स्लोप मिळेल. ठीक आहे. याचा यूज कुठे करणार आपण, तर हे जे इक्वेशन ऑफ टॅन्जंट बनवायला तुम्हाला सांगितलं क्वेश्चन, आता हे इथे पण तोच ग्राफ दाखवला, एक फंक्शन दाखवलं, त्याला ही टॅन्जंट आहे आणि या टॅन्जंटचं तुम्हाला सांगितलं की इक्वेशन बनवा टॅन्जंटचं. जे आपण स्ट्रेट लाईन मध्ये इक्वेशन ऑफ लाईन्स आपण बघितले होते, काय काय टाईप असतात ते. त्याच्यामध्ये काय असेल ना की त्या टॅन्जंटवरचा एक पॉईंट तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे x1, y1. मग जर पॉईंट असेल तर लाईनचं इक्वेशन बनवायचं. टॅन्जंट म्हणजे काय, लाईनच आहे ना, एक लाईनचं इक्वेशन बनवायचं असेल तर अजून एक काय पाहिजे आपल्याकडे, स्लोप पाहिजे त्या लाईनचा. तर आपण स्लोप कुठून फाइंड करणार आहेत, तर डेरिव्हेटिव्ह मधून तो स्लोप फाइंड करणार आहेत. ठीक आहे. dy/dx ऍट पॉइंट x1, y1, तो पॉइंट त्या सबस्टिट्यूट करायचा आहे. ती जी काय व्हॅल्यू मिळेल ती म्हणजे स्लोप ऑफ टॅन्जंट असेल. आणि मग इक्वेशन ऑफ लाईन आपण कसं बनवणार, इक्वेशन ऑफ टॅन्जंट, तर आपल्याकडे स्लोप पॉइंट फॉर्म आहेच. इक्वेशन ऑफ लाईन फॉर्म करण्यासाठी स्लोप पॉइंट फॉर्म आपण बघितला होता. स्लोप पॉइंट फॉर्म y-y1 इक्वल्स टू, असा तो असतो खरं तर, y-y1 इक्वल्स टू m इंटू x-x1. याच्यामध्ये m म्हणजे कोण असेल, आता स्लोप ऑफ टॅन्जंट असेल, जे म्हणजे काय dy/dx आहे ऍट x1, y1. तो जो पॉइंट गिवन आहे त्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आपण, तो म्हणजेच स्लोप म्हणून आपण यूज करणार टॅन्जंटच्या इक्वेशनसाठी. ठीक आहे. हे झालं त्याचं फर्स्ट ऍप्लिकेशन, टॅन्जंटचा स्लोप फाइंड करण्यासाठी. हेच आता टॅन्जंट आली की नॉर्मल पण आलीच. नॉर्मल म्हणजे काय असतं हे पण तुम्हाला आता माहिती असेलच. नॉर्मल काय असते की ती ज्या गिवन पॉइंटला टॅन्जंट दिली आहे त्याच पॉइंटला टॅन्जंटला परपेंडिक्युलर लाईन असते ती. फॉर एक्झाम्पल, हा तुम्हाला फंक्शनचा ग्राफ दिलाय, हा वाला y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. याला आपण ही एक टॅन्जंट ड्रॉ केली आहे, ही टॅन्जंट आहे. ठीक आहे ना, ही लाईन टॅन्जंट आहे. आता ही टॅन्जंट कोणत्या पॉइंटला, x1, y1 पॉइंटला. हा पॉइंट आहे p पॉइंट, x1, y1. मग त्या सेम पॉइंटला जर आपण टॅन्जंटला एखादी लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ केली, म्हणजे ही वाली लाईन ना, आता ही दाखवली इथे डायग्राम मध्ये, ही जी लाईन आहे ही लाईन म्हणजेच काय असेल तर नॉर्मल असेल. म्हणजे ज्या पॉइंटला आपण टॅन्जंट ड्रॉ केली त्या ग्राफवरती, त्याच पॉइंटला टॅन्जंटला परपेंडिक्युलर जी लाईन असेल त्या लाईनला आपण काय बोलतो, नॉर्मल बोलतो आपण त्या लाईनला.
म्हणजे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित झाला आता की काय असतं याच्यामध्ये, की एक असं फंक्शनचा ग्राफ आहे या टाईपमध्ये काहीतरी गेलेला, त्यातल्या एका कुठल्या पण एका पॉईंटला आपण टँजंट ड्रॉ केली, ही वाली टँजंट, हा तो पॉईंट आहे x1, y1, आणि मग याच पॉईंटला जर एक लाईन अशी ड्रॉ केली जी त्या टँजंटला परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे ना, ही टँजंट आहे आणि ही नॉर्मल आहे. टँजंटला परपेंडिक्युलर असेल त्या सेम पॉइंटला, ती म्हणजे कोण असणार, नॉर्मल असणार आहे, ठीक आहे ना. तर नॉर्मल जर परपेंडिक्युलर सांगतोय आपण टँजंटला, तर आपल्याकडे आणखी एक गोष्ट माहिती आहे आपल्याला, की जर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील, समजा या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, तर या फर्स्ट लाईनचा स्लोप m1 घेऊ आपण, या सेकंड लाईनचा स्लोप आपण m2 सांगू. तर इथे काय होतं रिलेशन यांच्यामध्ये, की m1 इंटू m2 हे काय असतं, -1 असतं आपल्याकडे. परपेंडिक्युलर लाईन्सची कंडिशन आपण स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये पाहिली होती सुरुवातीलाच, त्यांच्या स्लोपचं प्रोडक्ट काय असतं, -1 असतं, ठीक आहे ना. सो आपण जाता आता याच्या आधी काय बघितलंय, टँजंटचा स्लोप म्हणजे काय असेल, dy/dx असेल. तर नॉर्मलचा स्लोप काय असणार आहे, स्लोप ऑफ नॉर्मल -1 अपॉन काय असेल, स्लोप ऑफ टँजंट असेल. तिथे निगेटिव्ह साईन पण असायला पाहिजे. स्लोप ऑफ नॉर्मल काय असणार आहे, -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट असणार आहे, ठीक आहे ना. तर हेच आपण इथे यूज करायचं. स्लोप ऑफ नॉर्मल काढायची असेल तर मग काय होईल, -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय असणार, तर इथे हेच होणार ना. समजा आपल्याला m2 माहिती आहे किंवा m2 तुम्हाला फाइंड करायचं आहे, तर m2 म्हणजेच काय बनतो, -1 अपॉन m1. हाच कन्सेप्ट यूज करतोय आपण इकडे, की नॉर्मल आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 आहे. तो जर -1 असेल तर नॉर्मलचा स्लोप काय असणार मग, -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट dy/dx ॲट x1 y1, ठीक आहे. सिंपल कन्सेप्ट आहे हा. नॉर्मल ही टँजंटला परपेंडिक्युलर आहे, म्हणून नॉर्मलचा स्लोप काय असेल, तर निगेटिव्ह रेसिप्रोकल -1 अपॉन dy/dx हा नॉर्मलचा स्लोप असेल. मग जर नॉर्मलचा स्लोप तुम्हाला मिळाला तर नॉर्मलचं इक्वेशन पण फॉर्म करता येईल, कारण नॉर्मल ज्या पॉईंट मधून जाणार तो पॉईंट तर आपल्याला माहितीच आहे, x1 y1. मग आपण काय करायचं, पुन्हा एकदा स्ट्रेट लाईनचा कन्सेप्ट याच्यामध्ये पण आलाय, की y - y1 इक्वल्स टू स्लोप इंटू x - x1. तर y - y1 इक्वल्स टू हा नॉर्मलचा स्लोप -1 अपॉन dy/dx इक्वल्स टू इंटू x - x1. आपल्याकडे इक्वेशन आहेच लाईनचं ऑलरेडी, ते आपण इक्वेशन याच्यामध्ये यूज करून नॉर्मलचं इक्वेशन बनवणार आहे, ठीक आहे ना. तर स्ट्रेट लाईनचा पण कन्सेप्ट याच्यामध्ये असेल. आणि स्ट्रेट लाईन आपण जेव्हा डिस्कस केला होता त्यावेळेस मी सांगितलं पण होतं, की स्ट्रेट लाईनचे बरेचसे कन्सेप्ट तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये पण लागतील. जॉमेट्रीच्या चॅप्टरमध्ये कोनिक सेक्शन, सर्कल या चॅप्टरमध्ये, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, सर्कल, कोनिक सेक्शन या चॅप्टरमध्ये लागणारच आपल्याला स्ट्रेट लाईनचे कन्सेप्ट, पण ते इथे पण यूज मध्ये येणार आता. जो ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आहे याच्यामध्ये पण हे ते कन्सेप्ट काय झालं, आपण त्यांना यूज करणार आहे, ठीक आहे ना. तर हे झालं पहिलं वाला ऍप्लिकेशन. याच्यामध्ये आपण टँजंटचा स्लोप, नॉर्मलचा स्लोप आणि टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन सांगितलं कसं बनवायचं ते. सेकंड जे ऍप्लिकेशन पाहिजे आपल्याला, ठीक आहे, त्याच्या आधी थोडंसं लिहून घेऊ आपण काय काय ते, की जर लाईन एखादी जी असेल टँजंट आहे म्हणजे, तर टँजंट एक्सला पॅरलल असेल तर काय होईल, कुठली पण लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर स्लोप काय असतो, एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असतोय. मग एक्सला पॅरलल म्हणजे स्लोप काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणून आपण काय सांगणार, dy/dx काय असेल इथे 0 असेल. टँजंटचा स्लोप 0 होईल म्हणजे dy/dx 0 होईल. हीच लाईन जर, ही टँजंट जर y ऍक्सिसला पॅरलल असेल तर y ऍक्सिसचा स्लोप काय असतो, नॉट डिफाईन, ठीक आहे. हे सगळ्यांना माहिती आहे आता, की अँगल 90 बनतो एक्स पासून, tan 90 नॉट डिफाईन असतोय. सो y ऍक्सिसचा जो स्लोप आहे तो नॉट डिफाईन असतोय, त्याच्यामुळे dy/dx म्हणजे टँजंटचा स्लोप पण काय होईल, नॉट डिफाईन होईल. बट या केसमध्ये आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे, की जर टँजंटचा स्लोप नॉट डिफाईन होत असेल तर नॉर्मलचा स्लोप काय होणार आहे, 0 होणार आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्यासाठी इथे. त्याला मी असं एक सर्कल केलंय, सर्कल नाही म्हणणार आपण त्याला, ढग बनवलाय ठीक आहे ना. त्याच्यामध्ये काय, की जर टँजंटचा स्लोप नॉट डिफाईन आहे, याचं मिनिंग काय झालं, की टँजंट y ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे टँजंट y ला पॅरलल असेल, हा y आपला, ठीक आहे ना, अशी जर टँजंट चालू आहे y ऍक्सिसला पॅरलल, तर ही टँजंट आहे, तर नॉर्मल हिला परपेंडिक्युलर असणार ना, ही नॉर्मल असेल. मग नॉर्मल आपोआपच एक्सला पॅरलल येईल आणि मग नॉर्मलचा स्लोप काय होईल, तर मग 0 होईल. टँजंटचा स्लोप नॉट डिफाईन तर नॉर्मलचा स्लोप 0. हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ठीक आहे. त्यानंतर टँजंट मेकिंग इक्वल अँगल्स विथ एक्सिस. जर एक्स आणि वाय सोबत इक्वल अँगल तयार करते टँजंट, इक्वल म्हणजे काय होणार मग, π/4 किंवा मग 3π/4 सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर. एक तर अशी टँजंट असेल जी एक्स आणि वाय सोबत इक्वल अँगल बनवते, इकडे π/4 तिकडे पण π/4. किंवा दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, की ही टँजंट आहे अशी वाली, जिने इकडे अँगल 3π/4 बनवला, इकडे अँगल 3π/4 बनवते, ठीक आहे ना. हे दोन पॉसिबिलिटी आहेत आपल्याकडे. असं असेल तर काय होईल, टँजंटचा स्लोप, त्या टँजंटचा स्लोप काय असेल मग 1 किंवा -1 असेल. जर π/4 असेल अँगल एक्स सोबतचा तर त्याला आपण
+1 स्लोप सांगणार, कारण तो tan π/4 1 होईल. जर 3π/4 अँगल असेल तर tan 3π/4 म्हणजे -1 होणार आहे. त्या केसमध्ये स्लोप काय असेल टँजंटचा +1 और -1 असेल, अँगलवर डिपेंड काय असेल ते. ठीक आहे, तर हे झालं फर्स्ट ऍप्लिकेशन. आणि त्यांना त्या ऍप्लिकेशनला म्हणजे काय म्हणतो आपण की इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल यांना फाइंड करण्यासाठी आपण डेरिव्हेटिव्ह यूज करतोय. बट ऍक्च्युअली इक्वेशन फाइंड करण्यासाठी यूज नाही करत आपण त्याला. खरं तर आपण त्याला स्लोप फाइंड करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे, टँजंटचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप. ठीक आहे, सेकंड जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर. आता आपण दुसरी डेफिनेशन सांगितली होती डेरिव्हेटिव्हची. फर्स्ट डेफिनेशन सांगितली आपण की तो काय असेल, स्लोप ऑफ टँजंट असेल. सेकंड डेफिनेशन काय सांगितली आपण की एका क्वांटिटी मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू सेकंड क्वांटिटी, हे म्हणजे पण काय असतंय, डेरिव्हेटिव्ह असतो. ठीक आहे ना, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, सेकंड डेफिनेशन सांगितली आपण की तो सुद्धा फर्स्ट क्वांटिटी मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू सेकंड क्वांटिटी. ठीक आहे, तर सेकंड ऍप्लिकेशन आपण डिस्कस करतोय. सेकंड ऍप्लिकेशन काय असणार आहे, रेट मेजर म्हणून सांगतो आपण याला. रेट मेजर म्हणजे आपण जी सेकंड डेफिनेशन बघितली आपण डेरिव्हेटिव्हची, त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं की एका क्वांटिटी मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू सेकंड क्वांटिटी, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू सेकंड क्वांटिटी. तर तेच आपण इथे ऍप्लिकेशन त्याचं यूज करणार आहेत. की समजा तुम्हाला जर असं दिलं असेल की डिस्प्लेसमेंट म्हणजे गिव्हन आहे, रेट मेजर म्हणून पाहायचं आहे आपल्याला की रेट मेजर मध्ये आपण कसं यूज करतो डेरिव्हेटिव्हला. समजा तुम्हाला एक फंक्शन दिलं एस फंक्शन. यस हे फंक्शन डिस्प्लेसमेंटचं जर असेल तर डिस्प्लेसमेंट मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम हे जे इक्वेशन बनतं, म्हणजे या यसचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर हे आपल्याला काय मिळणार आहे, व्हेलॉसिटी मिळणार आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. आपण फिजिक्समध्ये डेफिनेशन पण मला वाटतं 8-9 चॅप्टर पासून 8-9 स्टँडर्ड पासून तुम्ही शिकताय की व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट मधला रेट चेंज विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे डिस्प्लेसमेंट मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे आपण त्याला रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट सांगतो. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच डिस्प्लेसमेंट मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, तर हे फाइंड करण्यासाठी आपण काय करायचे, मग त्या डिस्प्लेसमेंटचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे व्हेलॉसिटी मिळेल. सिमिलरली ऍक्सलरेशन म्हणजे काय, डेफिनेशन पाठ केली आपण 8-9 मध्ये असताना की ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं, की ऍक्सलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी असते. म्हणजे व्हेलॉसिटी मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच ऍक्सलरेशन. तर रेट चेंज बनवायचे म्हणजे आपण पुन्हा काय तयार करणार, व्हेलॉसिटीचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, ऍक्सलरेशन भेटेल. म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल तर डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऍक्सलरेशन म्हणजे काय असेल, व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण व्हेलॉसिटी ऑलरेडी डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे इथे सांगितलं आता इथे एक्सच्या ऐवजी एक्स वापरलं थोड्या वेळासाठी. ठीक आहे ना, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट फंक्शन आहे, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ते व्हेलॉसिटी मिळालं. आता व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ऍक्सलरेशन भेटलं. पण व्हेलॉसिटी म्हणजे ऑलरेडी एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला डिस्प्लेसमेंटचा, आणि पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो व्हेलॉसिटीचा आपण, म्हणजे आता सेकंड डेरिव्हेटिव्ह झाला. आपण जो काल डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये पाहिलं, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, इथे तोच कन्सेप्ट बनतोय की डिस्प्लेसमेंटचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतलात तुम्हाला व्हेलॉसिटी मिळालं. आता व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेताय म्हणजेच डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेताय. ठीक आहे ना, तर हे काय होणार आहे, म्हणजेच डिस्प्लेसमेंटचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तो d2x/dt2. ठीक आहे, तर हे ऍक्सलरेशन म्हणजेच डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह, व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्प्लेसमेंटचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ओके, हे झालं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. याच्यामध्ये आपण रेट मेजर ही जी आपण डेफिनेशन सांगितली होती डेरिव्हेटिव्हची, रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू सेकंड क्वांटिटी, हे याच्यामध्ये आपण अप्लाय करणार. ठीक आहे, ओके. पुढचा जो थेरम आहे, पुढचं जे ऍप्लिकेशन आहे म्हणजे ते आहे रोल्स थेरम मध्ये. ठीक आहे, रोल्स थेरम हा जो थेरम आहे, म्हणजे रोल्स नावाचा कोणीतरी एक सायंटिस्ट होऊन गेला असेल मॅथ्समध्ये, त्याने काहीतरी शोध लावलाय. तर तो शोध लावलाय म्हणजे काय त्याने केलंय की तो काय बोला की जर असं एखादं फंक्शन असेल ज्या फंक्शनची व्हॅल्यू या पॉईंट ए ला आणि पॉईंट बी ला, ठीक आहे, आपण एक दुसरा पण ग्राफ काढू, हा समजून घ्या सध्या, की एक पॉईंट ए एक्स एक्सिस वरती, दुसरा एक पॉईंट बी एक्स एक्सिस वरती, या दोन्ही पण पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू सेम मिळाली आपल्याला, एकाच लाईनवर आले ना ए आणि बी. फंक्शनचा जो कर्व आहे हा कर्व आहे फंक्शनचा, तर हा कर्व इथेच आला पुन्हा ए बी साठी, ए साठी पण इथेच आहे. म्हणजे काय झालं, ए आणि बी या दोन पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू सेम आहे. असं जर असेल आणि ह्या काही कंडिशन्स त्यांनी सांगितल्यात, काय काय कंडिशन सांगितल्यात की जर ते फंक्शन एफ ऑफ एक्स हे फंक्शन जर फॉलोइंग कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, कुठल्या कुठल्या कंडिशन्स, जर ते फंक्शन कंटिन्युअस असेल क्लोज इंटरवल ए कॉमा बी ला, डिफरन्शिएबल असेल ओपन इंटरवल ए कॉमा बी ला, आणि
एफ ऑफ ए ची व्हॅल्यू इक्वल्स टू एफ ऑफ बी असेल, या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील, म्हणजे फंक्शन कंटिन्युअस पाहिजे त्या गिवन इंटरवलच्या आतमध्ये, डिफरन्शिएबल पाहिजे त्या इंटरवलमध्ये. तिसरी गोष्ट काय सांगितली आहे ना की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी म्हणजे ए पॉइंटला आणि बी पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू इक्वल पाहिजे, जी इथे ग्राफमध्ये दाखवली आहे. ए आणि बी एकाच लाईनवर आले म्हणजे त्यांची व्हॅल्यू सेम आहे. असं जर असेल तर हा जो इंटरवल आहे ए आणि बी यांच्यामध्ये ऍटलिस्ट एक तरी असा पॉइंट असणार आहे. मी सांगितलं की देन देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन पॉइंट सी. या दोन ए आणि बी हा जो इंटरवल आपण सांगितला ए कॉमा बी, या इंटरवलच्या मध्ये एक पॉइंट सी असा असेल जो या इंटरवलला बिलॉंग करेल आणि त्या पॉइंटला काय होणार, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट काय होणार आहे तर 0 होणार आहे. हा पॉइंट सी आपण दाखवला इथे. हा पॉइंट सी असा पॉइंट आहे ज्या पॉइंटला टँजंटचा स्लोप काय होतोय, एफ डॅश ऑफ सी काय झालाय 0 झालाय. म्हणजे समजून घ्या आता काय सांगितलं पुन्हा एकदा. याने ऑब्झर्व काय केलं रोल्सने की समजा असं एक फंक्शन आहे आपल्याकडे, ज्या फंक्शन मध्ये काय होतंय की हा वाय एक्सिस एक्स एक्सिस आहे, हा तुम्ही त्या फंक्शनचा ग्राफ काढला आता. ठीक आहे, तर काय झालं ना की हा एक पॉइंट आहे ए, समजा हा ए पॉइंट आहे. ए पॉइंटला हा इथे दाखवला आपण, हा बी पॉइंट साठी हे दाखवलं इथे. ठीक आहे ना, हा बी पॉइंट आहे. म्हणजे काय झालं आता की एफ ऑफ ही जी व्हॅल्यू आहे ती काय झाली, एफ ऑफ ए झाली, एफ ऑफ ए झाली. ठीक आहे ना, आणि हा जो पॉइंट आहे बी, ही व्हॅल्यू पण काय, ही व्हॅल्यू म्हणजे काय असेल, एफ ऑफ बी असेल. पण हे एकाच लाईन वरती आलं म्हणजे काय झालं, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजेच एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल झाले. या केसमध्ये काय झालंय पहा, म्हणजे इथे दाखवतो मी. इथे एक कंडिशन काय मिळाली आपल्याला की एफ ऑफ ए ची व्हॅल्यू इक्वल्स टू एफ ऑफ बी मिळाली आहे ग्राफवरून. ठीक आहे ना. दुसरी कंडिशन बघितली आपण की हा ग्राफ पूर्ण कंटिन्युअस आहे, तर हा हे फंक्शन काय झालं म्हणजे कंटिन्युअस पण झालंय, डिफरन्शिएबल पण असणारच हे फंक्शन सगळीकडे. ठीक आहे ना, म्हणजे सगळीकडे एक प्रत्येक पॉइंटला एक सिंगल टँजंट आपण काढू शकतो म्हणजे डिफरन्शिएबल आहे. ठीक आहे, म्हणजे कंटिन्युअस पण आहे, डिफरन्शिएबल आहे. तो जो इंटरवल आहे ए कॉमा बी याच्या आतमध्ये कंटिन्युअस पण असेल, त्याच्या आतमध्ये डिफरन्शिएबल पण असेल, आणि एफ ऑफ ए इक्वल्स टू एफ ऑफ बी ही पण कंडिशन मिळाली आपल्याला. तर आता काय होईल, असं जर सगळं असेल, या सगळ्या कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील, तर हा जो इंटरवल ए आणि बी सांगतोय आपण त्यांच्यामध्ये ऍटलिस्ट एक तरी असा पॉइंट असणार म्हणतोय हा रोल्स, की ज्या पॉइंटला काय होईल, त्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर म्हणजे स्लोप ऑफ टँजंट जे आहे ते 0 होणार आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की एफ डॅश ऑफ सी 0 असेल, त्याच्यामध्ये सी काय असणार आहे, बिलॉंग करेल ए टू बी. म्हणजे ए आणि बीच्या मध्ये असा एक पॉइंट असणार, ऍटलिस्ट एक तरी पॉइंट असा असेल ज्या पॉइंटला स्लोप ऑफ टँजंट 0 होईल. आणि स्लोप ऑफ टँजंट 0 होईल म्हणजेच काय होईल, ती टँजंट एक्सला पॅरलल मिळेल. म्हणजे हा एक पॉइंट आता आपल्याला मिळाला सी पॉइंट, ज्या पॉइंटला काय झालं, टँजंट आपल्याला पॅरलल मिळाली एक्स ऍक्सिसला, म्हणजेच तिचा स्लोप 0 मिळालाय. ठीक आहे, एक पॉइंट भेटला असता ना ज्या पॉइंटला आपण टँजंट पॅरलल ड्रॉ करू शकतो एक्स ऍक्सिसला, मग तो पॉइंट म्हणजे काय असेल तर सी असेल. तो पॉइंट ए आणि बीच्या मध्येच आला कुठेतरी. ठीक आहे, तो ग्राफ कसा पण असेल, असा असो किंवा असा असो, पण कंडिशन काय की ए साठी जी व्हॅल्यू फंक्शनची ती व्हॅल्यू आणि बी साठी जी व्हॅल्यू आहे म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी या दोन व्हॅल्यू मात्र इक्वल असायला पाहिजेत. ते दोन्ही पॉईंट सेम लाईन वरती असायला पाहिजेत, वाय ऍक्सिस वरून. वायला आपण जी लाईन कनेक्ट करू एकाच लाईनवर पाहिजे, म्हणजे त्यांची व्हॅल्यू सेम पाहिजे. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी फंक्शन कंटिन्युअस असायला पाहिजे, डिफरन्शिएबल असायला पाहिजे. या जर तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर तो ए आणि बी हा जो इंटरवल आहे याच्या आतमध्ये ऍटलिस्ट एक तरी पॉइंट असा असेल ज्या पॉइंटला स्लोप ऑफ टँजंट 0 होणार आहे. तर हे ग्राफ वरून आता समजून घ्यायचं. ठीक आहे, याच्या तीन कंडिशन लक्षात ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह 0 होतो हे लक्षात ठेवा त्या पॉइंटला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट जे थेरम पाहतो आपण रोल्स नंतर, तो असतो लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. ठीक आहे ना, LMVT म्हणतो आपण त्याला. तर हे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे काय की याने लॅग्रांजेने काय केलं की रोल्स त्यांनी जे सांगितलं रोल्सने की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल पाहिजे म्हणला रोल्स. तर हा म्हणलं की ठीक आहे, ते इक्वल नसतील तर काय करायचं मग. ठीक आहे ना, रोल्स ने काय कशाबद्दल सांगितलं की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी या व्हॅल्यू जर इक्वल असतील तर बाकी सगळ्या त्या दोन कंडिशन कंटिन्युअस असायला पाहिजे, डिफरन्शिएबल असायला पाहिजे, तर मात्र त्या दोघांच्या मधला एक पॉईंट सी असेल ज्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह 0 होईल, असं रोल्सने सांगितलं. याने काय केलं आता, हा म्हटलं की हे इक्वल असतील किंवा नसतील काही फरक नाही पडणार मला, म्हणजे आपण इक्वल नाही असं समजू. ही व्हॅल्यू इथे आणि ही व्हॅल्यू इथे घेतली समजा मी आता. ठीक आहे ना, हा एक पॉईंट घेतला, हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे बी. ठीक आहे, तर ए साठी जी फंक्शनची व्हॅल्यू आहे ती काय असणार, आपण तिला काय बोलणार, एफ ऑफ ए बोलणार. ठीक आहे ना, आणि बी पॉइंट साठी जी फंक्शनची व्हॅल्यू आहे तिला आपण काय म्हणणार आहेत, एफ ऑफ बी म्हणणार आहेत. इथे काय झालं ना
एफ ऑफ ए वेगळा आहे, एफ ऑफ बी वेगळा आहे. इथे पहा एफ ऑफ ए ची व्हॅल्यू इथे आहे, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू वरती आहे. मग हे या व्हॅल्यू इक्वल नाही आहेत म्हणजे आता. तर या लॅग्रेंजेसने काय सांगितलं की जर असं एखादं फंक्शन आपल्याकडे आहे जे काय करतंय, या कंडिशन सॅटिस्फाय करतंय कुठल्या कुठल्या, की ते फंक्शन कंटिन्यूअस असायला पाहिजे, क्लोज इंटरवल ए टू बी, कंटिन्यूअस असायला पाहिजे ए टू बी, डिफरन्शिएबल पण असायला पाहिजे ए टू बी. ठीक आहे ना. क्लोज इंटरवलला कंटिन्यूअस असणार ते, ओपन इंटरवल ए बी ला ते डिफरन्शिएबल असणार आहे. मग असं जर असेल देन देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन पॉईंट सी. पुन्हा त्याने ते सांगितलं की एक ऍटलिस्ट एक तरी असा पॉईंट सी भेटणार आहे ज्या पॉईंटला काय होईल, डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा मिळेल. काय मिळेल? हा म्हणजे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. याने झिरो नाही सांगितलं. झिरो कोणी सांगितलं होतं? रोल्सने सांगितलं होतं की जर असं काही कंडिशन तयार झाल्या की फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल पण आहे, आणि तिथे रोल्स मध्ये कंडिशन वेगळी होती, ती म्हणजे काय की एफ ऑफ ए इक्वल्स टू एफ ऑफ बी हे पण तयार होत होतं. ए पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू, बी पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू सेम होती त्या केसमध्ये. असं असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह झिरो सांगितला त्या पॉइंटला. एक तरी पॉइंट असा असेल ज्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह काय होईल, झिरो होईल त्या फंक्शनचा. ठीक आहे ना. इथे आता तसं नाहीये. इथे काय म्हणता येते की ए साठी व्हॅल्यू वेगळी आहे, बी साठी व्हॅल्यू वेगळी आहे. तर आता जर असं असेल आणि याच्यामध्ये जर हा जो इंटरवल ए आणि बी याच्यामध्ये फंक्शन कंटिन्युअस पण आहे, डिफरन्शिएबल पण आहे, तर आता काय होईल, या इंटरवलच्या आतमध्ये ऍटलिस्ट एक तरी पॉइंट असा असेल ज्या पॉइंटला काय होणार, डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला एफ डॅश ऑफ सी तर तो काय असेल, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. बरं आता हे सगळं कुठून आलं ते बघायचं आपल्याला. एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय असणार ना, की सी एक पॉइंट आहे, समजा हा पॉइंट घेतला मी इथे. ठीक आहे, हा पॉइंट आहे सी. या पॉइंटला काय केलं, एक टँजंट ड्रॉ केली अशी. ठीक आहे, ही टँजंट ड्रॉ केली आपण, ही टँजंट आहे. या टँजंटचा स्लोप या पॉइंटला, सी पॉइंटला ना, हा सी आहे. ठीक, एक्स इक्वल टू सी आहे. म्हणजे त्या सी पॉइंटला जी टँजंट असेल, सी पॉइंटला म्हणजे एक्स कोऑर्डिनेट सी असताना त्या ग्राफला जी टँजंट असेल त्या टँजंटचा स्लोप म्हणजे एफ डॅश ऑफ सी आहे. ठीक आहे ना. या टँजंटचा स्लोप म्हणजे बघा ना, आता आपण काय करू, हा जो एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी पॉइंट यांना पण कनेक्ट करून घेऊया. ठीक आहे ना. तर ही लाईन तयार झाली माझ्याकडे, ही डार्क करतोय मी जरा थोडीशी. हा पॉइंट आणि हा पॉइंट कनेक्ट केलेली लाईन आहे ही. ठीक आहे. मग आता जर मी असं म्हटलो, ही जी लाईन आहे या लाईनला एल म्हणतो मी, या लाईनचा स्लोप सांगा मला काय येतो. आता स्लोप तुम्ही कसा फाइंड करता, एक तर अँगल माहिती असायला पाहिजे इन्क्लिनेशनचा, किंवा मग दोन पॉईंटचे दोन कोऑर्डिनेट्स माहिती असायला पाहिजेत. तर माझ्याकडे हा पॉईंट आहे ना, एक्स कोऑर्डिनेट बी आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय, एफ ऑफ बी. हा पॉईंट काय, एक्स कोऑर्डिनेट ए, वाय कोऑर्डिनेट एफ ऑफ ए. म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील, ए कॉमा एफ ऑफ ए. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बी कॉमा एफ ऑफ बी. मग जर दोन पॉईंट माहिती आहेत आणि त्यांचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, तर स्लोप तुम्ही कसा फाइंड करणार, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पुन्हा एकदा स्ट्रेट लाईनचा कन्सेप्ट. मग y2 म्हणजेच कोण आहे, एफ ऑफ बी. एफ ऑफ बी मायनस y1 म्हणजे कोण आहे, एफ ऑफ ए. डिव्हिजन मध्ये काय असेल, x2 मायनस x1 म्हणजे काय आहे, बी मायनस ए. तर हे म्हणजेच काय झालं तुमचं, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 म्हणजे स्लोपचा फॉर्म्युला. पण हा या लाईनचा आहे. ए आणि बी जर पॉईंट आपण यांना कन्सिडर केलं तर ए बी जी लाईन तयार झाली, हे दोन पॉईंट कनेक्ट करणारी, त्या लाईनचा स्लोप म्हणजे काय मिळाला, तो मिळाला. आणि आता आपण काय सांगितलं की एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय सांगतोय आपण, एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय सांगतोय आपण, एक्स इक्वल टू जर सी असेल तर त्या पॉइंटला टँजंटचा स्लोप. मग हे बघा ना इथे, आता ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला पॅरलल झाली. जर लाईन्स पॅरलल आहेत म्हणजे स्लोप इक्वल आहेत. म्हणजे हा जो एफ डॅश ऑफ सी आहे तो कोणासोबत इक्वल आहे, त्या वरच्या फॉर्म्युला सोबत इक्वल आहे, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. असं ऍटलिस्ट एक तरी पॉईंट आपल्याला भेटेल ज्या पॉईंटला टँजंट आणि ती लाईन जोडल्यानंतर जी लाईन तयार झाली आहे त्या लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील. ठीक आहे ना. म्हणजेच एफ डॅश ऑफ सी आणि हा जो फॉर्म्युला आपण तयार केला स्लोपचा, हे इक्वल असेल म्हणजे. ठीक आहे. तर हे कोणी सांगितलंय, हे लॅग्रेंजेसने सांगितलं. रोल्सने काय केलं की जर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल असतील तर रोल्सने सांगितलं काय असणार, डेरिव्हेटिव्ह झिरो असेल ऍटलिस्ट एका पॉईंटला. इथे सांगितलं की जर इक्वल नसतील तर एक तरी सुद्धा ऍटलिस्ट एक पॉईंट असा आहेच ज्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर त्याचा स्लोप आणि या ए बी चा स्लोप इक्वल मिळणार आपल्याला. ठीक आहे ना. इथे पण तोच कन्सेप्ट यूज करा. इथे बघा काय दिलंय ते, हा एक पॉईंट आहे समजा, याला आपण ए पॉईंट म्हणूयात. हा एक पॉईंट आहे, याला आपण बी पॉईंट म्हणूयात. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. तर हा ए आणि हा जर बी असेल तर ही व्हॅल्यू झाली एफ ऑफ ए. ठीक आहे ना. आणि ही व्हॅल्यू काय झाली मग इथली, एफ ऑफ बी झाली ही व्हॅल्यू. ठीक आहे. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी डिफरंट आहेत. तर आपण काय केलं, या पॉइंटला ए बोललो, या पॉइंटला बी बोललो मी. तर ही एक लाईन तयार झाली ए बी. ठीक आहे. या लाईनचा स्लोप काय असेल तर
एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, या लाईनचा स्लोप काय असणार आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन मध्ये बी मायनस ए हा स्लोप असेल. आणि आता पहा ना, जर असं असेल तर इथे बघा काय झालं ते, हा जो ग्राफ चाललाय ए आणि बी पॉइंटच्या मध्ये, त्या ग्राफवर आपल्याला दोन पॉइंट असे भेटलेत, ज्या पॉइंटला टँजंट काढल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट, या दोन पॉइंटला आपण या ग्रीन टँजंट बनवल्या, तर त्या दोन ज्या टँजंट तयार झाल्यात त्या दोन्ही पण या लाईनला पॅरलल आहेत. ऍटलिस्ट एक सांगितली होती त्यांनी लॅग्रेंजने, तर जास्त पण मिळू शकतात. म्हणजे तसे दोन पॉइंट भेटले, हा एक पॉइंट भेटला याला आपण C1 म्हणूयात C1, आणि हा एक पॉइंट भेटला याला आपण C2 म्हणूयात. या दोन्ही पण पॉइंटला ज्या टँजंट आहेत त्यांचा स्लोप आणि या लाईनचा स्लोप इक्वल असणार आहे. मग यांचा स्लोप म्हणजे काय, हा एफ डॅश ऑफ सी असेल ना, हे सगळं इक्वल्स टू म्हणजे काय एफ डॅश ऑफ C1 किंवा एफ डॅश ऑफ C2, काही पण म्हणू शकता. हे सगळं एकमेकाला इक्वल असणार आहे. एफ डॅश ऑफ C2 पण असेल, हे पण इक्वल आहे. ठीक आहे ना. म्हणजे ऍटलिस्ट त्या दोन पॉइंटच्या त्या दोन पॉइंटचे आहेत इंटरवलचे एंड पॉइंट्स, त्यांच्यामध्ये ऍटलिस्ट एक तरी असा पॉइंट भेटेल आपल्याला ज्या पॉइंटला टँजंटचा स्लोप आणि त्या लाईनचा स्लोप इक्वल असेल एकमेकासोबत. ठीक आहे ना. तर हे कोणी सांगितलं मग, हे लॅग्रांजेसने सांगितलंय. ठीक आहे. तर हे रोल्स थेरम आणि लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम हे एक ऍप्लिकेशन आपल्याला डेरिव्हेटिव्हचं तयार झालं. नेक्स्ट जे काही आहे ते म्हणजे काय की अप्रॉक्सिमेशन. यात काही खूप विशेष नाही. तुम्हाला एफ ऑफ एक्स फंक्शन दिलंय, त्या एक्सला काय करायचं, एक्सला स्प्लिट करायचं आपल्याला ए प्लस एच मध्ये. एच हा खूप स्मॉल असायला पाहिजे ॲज कम्पेअर टू ए. कंडिशन एवढीच आहे की जो एच आपण सांगू तो प्लस किंवा मायनस आपण त्याला काही पण घेऊ शकतो. असं काही नाही प्लस घ्यायला पाहिजे, मायनस पण तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जो एच निगेटिव्ह मध्ये असेल, म्हणजे इथे मायनस घेतलं म्हणजे एच निगेटिव्ह आहे थोडक्यात. तर एक हा एच पण अशी कंडिशन पाहिजे की एच जो आहे तो खूप स्मॉल पाहिजे ए पेक्षा, व्हेरी स्मॉल दॅन ए. ठीक आहे. तर ते जे फंक्शन आपण सांगतो एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ ए प्लस एच, एक्स म्हणजेच ए प्लस एच सांगतो आपण, त्याची जी व्हॅल्यू बनते ती व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला आहे. हे साइन अप्रॉक्सिमेशनचा असेल तर फॉर्म्युला काय आहे, तर एफ ऑफ ए म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू ॲट ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ॲट पॉईंट ए. त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट पॉईंट ए पाहिजे, म्हणजे एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हा तो अप्रॉक्सिमेशन फाइंड करण्याचा, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करण्याचा फॉर्म्युला हा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. हे छोटंसं ऍप्लिकेशन असणार आहे. ओके. यांनी काय सांगितलं, एफ ऑफ ए म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू ॲट पॉईंट ए, एच हा एक स्मॉल इन्क्रीमेंट आहे. ठीक आहे ना इनपुटमध्ये, आणि एफ डॅश ऑफ ए म्हणजे काय असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ॲट पॉईंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ॲट पॉईंट ए असेल. ठीक आहे. हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. ओके. चला पुढचं जे नेक्स्ट जे फंक्शन आहे ते म्हणजे नेक्स्ट जे ऍप्लिकेशन सांगतो आपण ते म्हणजे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन बद्दल सांगतो. आता ग्राफ मध्ये समजून घ्या थोडक्यात, हे शॉर्ट मध्ये समजून घेऊ आपण काय ते. इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय ना, की असं फंक्शन ज्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते पुढे पुढे. एक्स ची व्हॅल्यू आपण जर इन्क्रीज करत गेलो तर वाय ची व्हॅल्यू पण इन्क्रीज होणार आहे. हा ग्राफ आहे समजा. याच्यामध्ये काय झालं पहा आता, याच्यामध्ये एक पॉईंट घेतला मी, हा जो पॉईंट घेतला x1 म्हणू आपण त्याला, हा जो एक रॅन्डम कुठे पण पॉईंट घ्या, समजा हा पॉईंट आहे, हा पॉईंट x2 आहे. ठीक आहे ना. तर x1 साठी फंक्शनची व्हॅल्यू काय असेल एफ ऑफ x1, x2 साठी काय असेल तर एफ ऑफ x2 असेल. आता काय झालंय, हा x1 आणि x2 यांच्यामध्ये मोठा कोण आहे, x2 मोठा आहे. म्हणजे जर इथे x2 जर मोठा असेल x1 पेक्षा तर तुम्हाला काय मिळालं, एफ ऑफ x2 पण मोठाच मिळाला ना एफ ऑफ x1 पेक्षा. इफ x2 इज ग्रेटर दॅन x1, आपण रिझल्ट काय मिळवतो आपल्याला, देन की एफ ऑफ x2 इज ग्रेटर दॅन एफ ऑफ x1. हे या ग्राफ साठी मिळालं आपल्याला ही कंडिशन, की जर x2 मोठा आहे x1 पेक्षा तर एफ ऑफ x2 पण मोठा मिळणार. अजून जर पुढे गेलो आपण, आणखी पुढचा पॉईंट घेतला x3, एखादा x3, याच्यासाठी आपण ग्राफवर बघितलं कुठे गेलो होते, तर आणखी वरचा पॉईंट भेटला तुम्हाला एफ ऑफ x3. म्हणजे काय होते की एक्स ची व्हॅल्यू आपण इन्क्रीज करत चाललो तर एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू पण काय होत चालली आहे, इन्क्रीज होत चालली आहे. याला आपण काय म्हणायचं, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचं. ठीक आहे ना. आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय, हे वाला फंक्शन आता की समजा इथे एक एक्स आहे, हा x1 आहे, इथे एक एक्स आहे, x2 आहे. आता याच्यामध्ये काय झालंय बा, x1 पेक्षा x2 मोठा आहे, इथे x2 ग्रेटर आहे x1 पेक्षा, पण x1 साठी व्हॅल्यू एफ ऑफ x1 इथे, x2 साठी व्हॅल्यू इथे मिळणार तुम्हाला एफ ऑफ x2. म्हणजे काय झालं आता, एफ ऑफ x2 जो आहे तो छोटा आहे कोणापेक्षा, एफ ऑफ x1 पेक्षा. म्हणजे इथे x2 तर मोठा आहे x1 पेक्षा, x2 ग्रेटर आहे x1 पेक्षा, x2 इज ग्रेटर दॅन x1, बट एफ ऑफ x2 जो आहे तो छोटा आहे एफ ऑफ x1 पेक्षा. म्हणजे x ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर फंक्शनची व्हॅल्यू डिक्रीज झाली, कळलं ना. इथे काय झालंय
एक्सची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर फंक्शनची व्हॅल्यू पण इन्क्रीज झाली, म्हणजे x2 मोठा तर एफ ऑफ x2 पण मोठा. इथे काय होतंय, एक्स आपण इन्क्रीज करत चाललोत, x2 मोठा घेतला x1 पेक्षा, एक्स इन्क्रीज केला तर एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू डिक्रीज झाली, याला काय म्हणणार आपण, डिक्रीजिंग फंक्शन. हे वरचं काय असेल, इन्क्रीजिंग फंक्शन. छोटासा कन्सेप्ट आहे, ठीक ना. तेच सांगितलंय, x2 मोठा असेल तर एफ ऑफ x2 मोठा पाहिजे, त्याला इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचंय. x2 मोठा आहे बट तरी पण x पण मोठा, एफ ऑफ x पण मोठा आहे. इथं x2 पेक्षा x1 मोठा आहे बट एफ ऑफ x2 छोटा आहे, म्हणजे तर त्याला काय म्हणणार आपण, डिक्रीजिंग फंक्शन म्हणणार, ठीक आहे ना. मोनोटोनिकली इन्क्रीजिंग किंवा मोनोटोनिकली डिक्रीजिंग म्हणजे एक तर ते इन्क्रीजिंग होतंय किंवा डिक्रीज होतंय, जे काय असेल ते असं फंक्शन, ठीक आहे, थ्रू आउट द इंटरवल. आता हे आपण सांगितलं फंक्शनचा टाईप, इन्क्रीजिंग म्हणजे काय, डिक्रीजिंग म्हणजे काय. बट हे आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करून कसं एक्सप्लेन करणार त्याला, हे आपल्याला बघायचंय. की जर अशी कंडिशन तयार झाली की ती जी आपण टॅन्जंटचा स्लोप सांगतोय एफ डॅश ऑफ एक्स, हा जर ग्रेटर दॅन 0 भेटला तर आपण सांगणार फंक्शन काय आहे, इन्क्रीजिंग आहे. मग ग्रेटर किंवा इक्वल असेल तर त्याला इन्क्रीजिंग सांगा, मोनोटोनिकली इन्क्रीजिंग. लेस मिळाला, तो निगेटिव्ह मिळाला स्लोप, तर आपण काय म्हणायचं, फंक्शन इज डिक्रीजिंग. हे का म्हणायचं बघा. आता जर एखादा फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर ग्राफ असा आहे, ठीक आहे ना. या ग्राफला जर आपण टॅन्जंट काढली इथे अशी, तर या टॅन्जंटचा जो स्लोप आहे, कारण टॅन थिटा ॲक्यूट आहे, तर तुम्हाला स्लोप काय भेटेल, पॉझिटिव्ह भेटेल. म्हणजे इथे स्लोप पॉझिटिव्ह भेटणार आहे. स्लोप पॉझिटिव्ह म्हणजेच काय, dy/dx किंवा एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 झाला असं असेल तर फंक्शन आपण इन्क्रीजिंग सांगणार, ठीक आहे ना. उलटा दुसरी कंडिशन चेक करा, सेकंड वाली कंडिशन, ग्राफ डिक्रीजिंग आहे, एक पॉईंट घेतला आपण कुठला पण, त्या पॉईंटला टॅन्जंट ड्रॉ केली. आता या टॅन्जंटचा काय झाला, अँगल विथ एक्स एक्सिस काय झालाय, ऑप्ट्यूस अँगल तयार झालाय, 90 पेक्षा मोठा आहे तो. मग ऑप्ट्यूस जर असेल तर टॅन थिटा काय होईल, कारण थिटा 90 पेक्षा ग्रेटर आहे, ऑलरेडी सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलो आपण, तर टॅन निगेटिव्ह होणार. म्हणजे हा जो स्लोप आहे तो काय मिळेल आपल्याला, निगेटिव्ह मिळेल. म्हणजेच तो एफ डॅश ऑफ एक्स जो असेल तो काय असेल, लेस दॅन 0 असेल. लेस दॅन 0 असेल तर आपण काय सांगायचं, फंक्शन डिक्रीजिंग आहे. ग्रेटर दॅन 0 आला तर काय सांगायचं, फंक्शन इन्क्रीजिंग आहे. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर फंक्शनचा एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 मिळाली तर फंक्शन इज इन्क्रीजिंग, जर लेस दॅन 0 मिळाली तर फंक्शन इज डिक्रीजिंग, ठीक आहे. इक्वल किंवा ग्रेटर, इक्वल टू 0 म्हणजे काय होईल कळतंय ना, ग्राफ असा कॉन्स्टंट राहतोय मग इन्क्रीज होतोय. इथपर्यंत तो स्लोप 0 आहे, 0ला इक्वल आहे, आणि त्यानंतर मग पॉझिटिव्ह झाला, ठीक आहे. म्हणजे हा असा ग्राफ असेल, त्याला आपण काय म्हणतो, मोनोटोनिकली इन्क्रीजिंग किंवा मोनोटोनिकली डिक्रीजिंग. जर हा स्लोप इक्वल टू 0, एक्झॅक्ट इक्वल टू 0 आला, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0, तर मात्र फंक्शन काय सांगणार आपण, कॉन्स्टंट फंक्शन आपण इथे सांगतोय. हे फंक्शन काय असेल, कॉन्स्टंट. म्हणजे काय पाहता, ही लाईन आहे, ही लाईन, या लाईनचा स्लोप कुठे पण काढा जाऊन तो काय मिळणार आहे, 0च मिळणार आहे. म्हणजे हे एक कॉन्स्टंट फंक्शन तयार झालं, ठीक आहे ना. याच्यामध्ये आणखी एक प्रकार काय की स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. मग स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे काय सांगणार आपण, ग्रेटर दॅन 0 सांगणार, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. एफ डॅश ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0, इक्वल नाही. इक्वल म्हटलं की त्यात 0 वाली पण कंडिशन आली, एक कॉन्स्टंटची पण कंडिशन आली. इथे फक्त ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याला आपण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचंय. फक्त लेस दॅन 0 असेल तर त्याला आपण स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन म्हणायचंय, ठीक आहे. मोनोटोनिकली इन्क्रीजिंग म्हणजे तो एक तर 0 होऊ शकतो किंवा ग्रेटर दॅन 0 होऊ शकतोय. बट स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे तो 0 होणार नाही स्लोप कधीच, तो ऑलवेज पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणजे ती स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन येते, ठीक आहे. हा त्यातला कन्सेप्ट आहे, ओके. म्हणजे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फाइंड करण्यासाठी सुद्धा आपण काय करणार, डेरिव्हेटिव्हचा आपण यूज करणार आहेत. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे फंक्शनचा, ते जर पॉझिटिव्ह आला तर फंक्शन इन्क्रीजिंग, निगेटिव्ह आला तर फंक्शन डिक्रीजिंग. सोपं आहे ते, ठीक आहे. आता एक आणखी ऍप्लिकेशन सांगायचं, ते म्हणजे एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करायची, मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असेल तर त्यासाठी एक डेरिव्हेटिव्हचं ऍप्लिकेशन आहे. दोन त्याच्यामध्ये टाईप असतील. तर पहिला जो आहे तो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट अशा नावाने आपण ते अप्लाय करतो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे काय पाहता, ग्राफ काढून लवकर समजेल. म्हणजे तुम्हाला आता हे थेरेटिकली सांगण्यापेक्षा ग्राफने लवकर समजणार आहे. समजा एक ग्राफ मी असा काढला, ठीक आहे. इथे काय झालं पाहता, हा जो टॉप मोस्ट पॉइंट आहे ना, टॉप मोस्ट पॉइंट म्हणजे इथे फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. इथे जे असेल ना एफ ऑफ एक्स, हा इथे मॅक्स आहे, हा ठीक आहे ना, हा मॅक्सिमम आहे एफ ऑफ एक्स. याच्यावरती फंक्शन नाहीच गेलेला, हा टॉप मोस्ट पॉइंट आहे त्या एफ ऑफ एक्स मधला. त्याच्यामुळे हे एफ ऑफ एक्स पण काय असेल, हे मॅक्सिमम एफ ऑफ एक्स असेल, ठीक आहे. या पॉइंटला जर तुम्ही टॅन्जंट फाइंड केली, टॅन्जंट ड्रॉ केली म्हणजे, तर या टॅन्जंटचा स्लोप काय होणार, 0 होणार, ठीक आहे. हा पॉइंट असं समजा
की हा पॉईंट म्हणजे आपण तो सी पॉईंट बद्दल बोलतोय, तो पॉईंट सी आहे. ठीक आहे, या पॉईंट सी ला काय झालं म्हटलो आपण की एक पॉईंट सी घेतला x इक्वल टू सी, या पॉईंट सी ला डेरिव्हेटिव्ह 0 झाला, एफ डॅश ऑफ x 0 झाला, एफ डॅश ऑफ सी 0 झाला म्हणजे काय, त्या पॉईंटला टँजंटचा स्लोप 0 आहे, म्हणजे टँजंट अशी पॅरलल आहे x ला. ठीक आहे ना. आता पुढे काय सांगितलं, इफ जर तुम्ही असं केलं, आता सी मायनस एच हा एक पॉईंट घेतला, म्हणजे सी पेक्षा थोडासा मागे, एच म्हणजे छोटासा असेल काहीतरी, तर एक छोटा पॉईंट आपण मागे आलो सी पासून, तर समजा इथे आलो कुठेतरी, हा पॉईंट मी कन्सिडर केला, हा पॉईंट कोण आहे, तर हा सी मायनस एच वाला पॉईंट आहे. आता मी काय करतोय, हा पॉईंट वरती घेऊन जा, कुठे जाईल तो ग्राफवर, आणि या पॉईंटला टँजंट ड्रॉ केली. ठीक आहे, अशी टँजंट ड्रॉ केली या पॉईंटला. या टँजंटचा जो स्लोप असेल तो काय असेल, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते मला सांगायचं. ही जी टँजंट आपण ड्रॉ केली आता व्हाईट कलरची टँजंट, या व्हाईट कलरच्या टँजंटचा स्लोप पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल. ठीक आहे, हे सांगायचं, तुम्ही सांगायचं. म्हणजे आता इथे या टँजंटने ॲक्यूट अँगल तयार केला ना, ही टँजंट अशी येणार खाली, इथे अँगल जो आहे तो ॲक्यूट बनतोय, तर स्लोप काय असणार म्हणजे पॉझिटिव्ह असणार. म्हणजे इथे जो स्लोप मिळाला पाहिजे आपल्याला, तो काय मिळाला पाहिजे, पॉझिटिव्ह मिळाला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एका पॉईंट सी पॉईंट घेतलाय, त्या सी पॉईंटला स्लोप 0 मिळतोय, बट त्याचा जो लेफ्ट साईडचा छोटावाला पॉईंट घेतला आपण एखादा कुठला पण, आणि त्या पॉईंटला स्लोप पॉझिटिव्ह मिळाला. म्हणजे काय झालंय, आतापर्यंत स्लोप पॉझिटिव्ह होता आणि त्या पॉईंटला जाऊन 0 झाला, म्हणजे काय झालं, टँजंट फंक्शन आधी इन्क्रीजिंग होतं म्हणून तर स्लोप पॉझिटिव्ह. आपण ह्याच्या आधीच बघितलं, इन्क्रीजिंग फंक्शनसाठी काय असतंय, डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0, म्हणजे टँजंटचा स्लोप ग्रेटर दॅन 0. इथे टँजंटचा स्लोप ग्रेटर दॅन 0 आला, म्हणजे इथपर्यंत फंक्शन जे ते इन्क्रीज होत चाललं होतं, पण ज्या पॉईंटला 0 झाला त्या पॉईंटला काय झालं, फंक्शन कॉन्स्टंट झालं. म्हणजे हा जो ग्राफ असेल, या ग्राफ म्हणजे हे जे फंक्शन असेल एफ ऑफ एक्स, या एफ ऑफ एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे असेल, त्या सी पॉईंटला असेल. कारण त्या सी पॉईंट पर्यंत फंक्शनचा तो जो टँजंट आहे त्याचा स्लोप तो पॉझिटिव्ह होता, म्हणजे तिथपर्यंत फंक्शन इन्क्रीज होत गेला, त्या पॉईंटला जाऊन स्लोप 0 झाला, म्हणजे 0 झाला म्हणजे त्या पॉईंटला जाऊन तो ग्राफ फ्लॅट झाला शेवटी वर जाऊन, म्हणजे ती मॅक्सिमम व्हॅल्यू झाली. आधी इन्क्रीजिंग त्या पॉईंटला जाऊन मॅक्सिमम. आणि आता त्याच्या पुढे चाललो परत आपण, या सीच्या पुढे जायचंय, इकडचा पण एक पॉईंट घेऊन सांगायचं आपल्याला, हा पॉईंट आपण सी प्लस एच सांगणार ना आता, त्याच्या पुढे जायचं एच. ठीक आहे, या पॉईंटला जर आपण टँजंट ड्रॉ केली अशी वाली, आता काय होईल, या टँजंटचा जो स्लोप आहे तो काय मिळणार आपल्याला, तो मिळणार निगेटिव्ह. म्हणजे काय झालं पहा आता, की एक सी पॉईंट आहे, त्या सी पॉईंटच्या लेफ्टला जर आपण टँजंट ड्रॉ केली तर टँजंटचा स्लोप पॉझिटिव्ह, म्हणजे टँजंटचा स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे तो ग्राफ इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे ना, सीच्या लेफ्ट पर्यंत. एक्झॅक्ट सी ला आलो तर स्लोप 0 झाला, स्लोप 0 झाला म्हणजे तिथे कॉन्स्टंट झालं ते फंक्शन. त्या सीच्या पुढे आलो आपण एच, तर आता काय झालं, टँजंटचा स्लोप निगेटिव्ह झाला, म्हणजे फंक्शन डिक्रीजिंग झालं. याचं मिनिंग काय झाला, त्या सी पॉईंट पर्यंत जाईपर्यंत फंक्शन इन्क्रीजिंग आहे, त्या सी ला जाऊन फ्लॅट झालं कॉन्स्टंट, आणि सीच्या पुढे गेलो की तो फंक्शन पुन्हा डिक्रीजिंग आहे. म्हणजे तो सी पॉईंट जो आहे तोच टॉप मोस्ट पॉईंट प्रूव्ह झाला. आता कळतंय ना, हे टँजंटच्या स्लोप वरून प्रूव्ह करतोय आपण की तो जो पॉईंट सी आहे त्या पॉईंट सी ला फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम मिळणार आहे. का मिळणार आहे, लेफ्टला ग्राफ इन्क्रीजिंग आहे, त्या सी ला जाऊन तो कॉन्स्टंट झाला, सीच्या पुढे गेला की डिक्रीजिंग झाला, म्हणजे सी हा पॉईंट टॉप मोस्ट आहे. सी पॉईंट टॉप मोस्ट आहे म्हणजे एक्स इक्वल टू सी असेल तर त्या फंक्शनची व्हॅल्यू टॉप मोस्ट पॉईंटला म्हणजे हायेस्ट आहे, मॅक्सिमम आहे. ठीक आहे, याच्या उलटा आता जर असा ग्राफ समजा असेल, हा ग्राफ काढला मी आता की हे वाला फंक्शन आहे असं वाला. आता आपण काय करतोय, एक पॉईंट घेतला सी हा वाला, इथे पॉईंट आहे सी, म्हणजे या सी पॉईंटला जर आपण टँजंट ड्रॉ केली त्या ग्राफवरती तर त्या टँजंटचा स्लोप काय येणार, 0 येणार. इथेच टँजंटचा स्लोप काय मिळाला मला, 0 मिळाला. या सी पॉईंटच्या आधी जर आपण एक पॉईंट घेतला, ज्या पॉईंटला आपण म्हणतोय सी मायनस एच, हा पॉईंट कन्सिडर केला मी, तो आता तो होता सी मायनस एच, आणि या पॉईंटला जर आता टँजंट ड्रॉ केली तर या टँजंटचा स्लोप काय होणार आहे, या टँजंटचा स्लोप काय असेल, निगेटिव्ह असेल. ठीक आहे ना, इथे काय असणार स्लोप, या टँजंटचा स्लोप हा निगेटिव्ह भेटणार. त्या साईडला एक पॉईंट सिलेक्ट केला आपण सी प्लस एच, हा सी प्लस एच वाला पॉईंट आहे, आणि या पॉईंटला आपण टँजंट ड्रॉ केली तर या टँजंटचा स्लोप काय असेल, तर या टँजंटचा स्लोप पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे ना, म्हणजे आता बघा काय झालंय पुन्हा एकदा, हा एक पॉईंट सी आपण सांगितला होता, हा पॉईंट सी आहे, त्या पॉईंट सी ला काय झालं, टँजंटचा स्लोप 0 आहे. सी पॉईंटच्या मागे म्हणजे लेफ्ट साईडला जी टँजंट आपण काढली त्या टँजंटचा स्लोप निगेटिव्ह आहे. स्लोप निगेटिव्ह म्हणजे डिक्रीजिंग फंक्शन, सी ला गेलो की तो 0 झाला कॉन्स्टंट, सीच्या पुढे गेलो की तो स्लोप पॉझिटिव्ह झाला म्हणजे इन्क्रीजिंग.
म्हणजे सी पर्यंत फंक्शन डिक्रीजिंग आहे, सी ला कॉन्स्टंट झालं आणि सीच्या पुढे गेलो की पुन्हा इन्क्रीजिंग झालं. याचा मिनिंग काय झाला की जो एक्स इक्वल टू सी हा जो पॉईंट आहे त्या सी पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू काय असणार तर मिनिमम असणार. इथे जो असेल एफ ऑफ एक्स हा काय असणार आहे मिनिमम असणार आहे. म्हणजे हा कन्सेप्ट यूज करून आपण काय करू शकतो की ते जे फंक्शन दिलं एफ ऑफ एक्स त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, कळतंय म्हणजे तुम्हाला. एक पॉईंट एक्स इक्वल टू सी असा असेल ज्याला स्लोप 0 आहे, त्याच्या लेफ्टला जर इन्क्रीजिंग असेल त्याच्या राईटला डिक्रीजिंग असेल तर सी पॉईंटला हायेस्ट व्हॅल्यू मिळणार. सी पॉईंटच्या लेफ्टला डिक्रीजिंग आहे राईटला इन्क्रीजिंग आहे म्हणजे सी पॉईंटला मिनिमम व्हॅल्यू भेटणार. हा छोटासा कन्सेप्ट, ठीक आहे ना. याला म्हणतो आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. जर या टेस्टने आपण नाही सांगू शकलो काय असेल ते मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू तर आपण काय करतो मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट यूज करतो. ठीक आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे काय, का ओपन होत नाही, ओके झालं. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये काय करायचंय हे सिंपल आहे, हे तुम्ही ऑलरेडी आता बऱ्याच वेळा केलं पण आहे. आपण काय करतो एक तुम्हाला एफ ऑफ एक्स फंक्शन इथे लिहून देतो मी काय असतं थोडक्यात. हे सगळं जे आहे सगळं हे आपण एक शॉर्ट मध्ये लिहूयात. एक तुमच्याकडे एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, ठीक आहे ना. तर आपण काय करायचं सरळ सरळ त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, हे जे काही तयार होईल त्याला आपण इक्वल टू 0 करणार. आता एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 केला म्हणजे काय झालं, आपण टॅन्जंटचा स्लोप 0 सांगितला. हे जे इक्वेशन तयार होईल याला सॉल्व्ह करून तुमच्याकडे काय मिळणार, एक्सच्या काहीतरी व्हॅल्यू भेटतील, 1 भेटेल 2 भेटेल जे काय भेटेल ते. हे क्वाड्रेटिक असेल तर 2 भेटणार, लिनियर असेल तर 1 भेटेल, क्युबिकला 3 भेटतील, जे काय जितके नंबर ऑफ मिळतील पॉईंट तितके त्यांना आपण क्रिटिकल पॉईंट्स म्हणतो. म्हणजे हे याचा मिनिंग काय झाला की हे जे पॉईंट आहेत ना आता x1 x2 आपण जे लिहितोय ते या पॉईंट्सला स्लोप 0 होणार आहे. म्हणजे या पॉईंट्सला टॅन्जंट जे आहेत त्या एक्सला पॅरलल आहेत. ठीक आहे ना. म्हणजे एक तर असं काहीतरी होईल की समजा असा ग्राफ आहे, हा असा ग्राफ चाललाय तर हे 2 पॉईंट x1 हा पॉईंट आहे समजा आणि x2 हा पॉईंट आहे. पण आपल्याला अजून माहित नाही, एवढंच कळलं की हे 2 पॉईंट आपण का घेतलेत की या 2 पॉईंटला जर टॅन्जंट काढला तर या टॅन्जंटचा स्लोप काय असेल 0 असेल. एवढं मात्र कळलंय आपल्याला. हे इक्वल टू स्लोप 0 करून ह्या व्हॅल्यू मिळाल्या असतील ना, म्हणजे या 2 व्हॅल्यूज साठी स्लोप 0 आहे. ठीक आहे ना, स्लोप 0 म्हणजे टॅन्जंट्स पॅरलल आहेत. बट x1 हाय की x2 हाय माहित नाही. ही व्हॅल्यू म्हणजे मिनिमम असणार आता फंक्शनची, त्या ग्राफ मध्ये मिनिमम पॉईंट तोच आहे ना. आणि ही व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे मॅक्सिमम असणार आहे फंक्शनची व्हॅल्यू. म्हणजे मॅक्सिमा या पॉईंटला आहे, मिनिमा या पॉईंटला आहे. बट x1 आणि x2 कुठे अजून आपल्याला माहिती नाही. फक्त आपण एवढं सांगू शकतो की इथे x1 और x2 काहीतरी असेल, इथे x2 और x1 काहीतरी, दोघांपैकी एक पॉईंट इकडे असेल एक पॉईंट तिकडे असेल. म्हणजे एका पॉईंटला मॅक्सिमा एका पॉईंटला मिनिमा आहे, एवढं तर आपल्याला कळालं. ठीक आहे ना. स्लोप 0 झाला म्हणजे त्या पॉईंटला फंक्शन कॉन्स्टंट आहे, त्याच्या आधी डिक्रीज होऊन परत इन्क्रीज झाला असेल किंवा इन्क्रीज होऊन डिक्रीज झाला असेल. पण हा x1 इकडे की इकडे आपल्याला माहित नाही अजून कोणता पॉईंट कुठे असेल ते कन्फर्म करण्यासाठी काय करायचं मग इथून आता सेकंड डेरिव्हेटिव्ह पण घ्यायचा एफ डबल डॅश ऑफ एक्स. पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला इक्वल टू 0 केला, तिथून तुम्हाला एक्सच्या काही व्हॅल्यू भेटतील. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. हा फंक्शन हे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपण काय करणार, तो जो फंक्शन ते जे x1 आणि x2 भेटलेत ना आपल्याला ते याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे. एफ डबल डॅश ऑफ x1 आणि एफ डबल डॅश ऑफ x2 या 2 व्हॅल्यूज आता आपल्याला फाइंड करून घ्यायच्यात. ठीक आहे, जे सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण जो काढला आहे त्याच्यामध्ये एक्सच्या जागेवर x1 एक्सच्या जागेवर x2 आपण सबस्टिट्यूट केला. आता जर असं होत असेल की हा जो एफ डबल डॅश ऑफ x1 आहे हा जर लेस दॅन 0 मिळाला, म्हणजे x1 इनपुट दिल्यानंतर जर त्या सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली तर आपण म्हणणार की x1 पॉइंटला काय असेल मॅक्सिमा असेल. निगेटिव्ह आली तर मॅक्सिमा सांगायचा. आणि जर हा जर ग्रेटर दॅन 0 आला सेकंड डेरिव्हेटिव्ह, समजा x2 साठी ग्रेटर दॅन 0 आला, x1 साठी निगेटिव्ह आला म्हणजे x2 साठी पॉझिटिव्ह येणार. मग कारण हा निगेटिव्ह आला म्हणजे x1 ला मॅक्सिमा आहे, x1 ला मॅक्सिमा असेल तर x2 ला काय असणार आहे मिनिमा असणार आहे. मिनिमासाठी काय कंडिशन, डबल हा जो सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे तो काय यायला पाहिजे पॉझिटिव्ह यायला पाहिजे. जर तो पॉझिटिव्ह आला तर आपण सांगायचं ज्या पॉईंटसाठी पॉझिटिव्ह आलाय त्या पॉईंटला काय असेल मिनिमा असेल, ज्या पॉईंटला तो निगेटिव्ह आलाय त्या पॉईंटला मॅक्सिमा असणार. उलट असतं म्हणजे याच्यामध्ये की जर तुम्हाला एक पॉईंट x1 क्रिटिकल पॉईंट जे आपण वरती फाइंड केलेत त्यातला एक क्रिटिकल पॉईंट x1 घेतला आपण, सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकला आपण त्याला, जर सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर त्या पॉईंटला मॅक्सिमा असणार. सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर त्या पॉईंटला मिनिमा असणार. हे उलट असणार आहे म्हणजे थोडं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. एवढंच याच्यामध्ये. इथे काय काय लिहिलं आपण बघूया एकदा की तेच म्हणतात एफ डॅश ऑफ ए इक्वल टू 0 करा. एफ डबल डॅश ऑफ ए जर निगेटिव्ह आला तर फंक्शन काय असेल, निगेटिव्ह आला तर मॅक्सिमम असेल, आणि हा जर पॉझिटिव्ह आला तर काय असेल फंक्शन मिनिमम असेल. उलट आहे थोडंसं ते. सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर त्या पॉईंटला फंक्शन निगेटिव्ह असणार,
मिनिमम, त्या पॉईंटला मिनिमम असणार म्हणजे. आणि जर सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, ओके मी तेच परत बोललो का, सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर फंक्शन त्या पॉईंटला मिनिमम असणार आहे, मिनिमम व्हॅल्यू देणार. सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, पॉझिटिव्ह आली तर मिनिमम, निगेटिव्ह आली तर मॅक्सिमम, त्या पॉईंटला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटणार आहे. क्रॉसमध्ये करायचं, उलट करायचं, म्हणजे निगेटिव्ह आली व्हॅल्यू तर मॅक्सिमम सांगायचा, पॉझिटिव्ह आली व्हॅल्यू तर मिनिमम सांगायचा. ठीक आहे, तर हे ऍप्लिकेशन काय झालं, डेरिव्हेटिव्ह झालं. म्हणजे आपण काय काय बघितलं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पहा, म्हणजे मला वाटतं लास्ट असेल हेच, याच्यानंतर काही राहिलं नाही. ठीक आहे, काय काय ऍप्लिकेशन आपण बघितले. एक तर आपण बघितलं टँजंट आणि नॉर्मलचा स्लोप फाइंड करायचा आणि त्या स्लोप मिळाल्यानंतर आपण त्याचे इक्वेशन बनवणार आहेत. त्यानंतर आपण सेकंड ऍप्लिकेशन बघितलं रेट मेजर, म्हणजे डिस्प्लेसमेंटहून व्हेलॉसिटी काढली, व्हेलॉसिटीहून ऍक्सेलरेशन आपण फाइंड केलं. किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळ्या टाईपचे पण क्वेश्चन असतील की व्हॉल्यूम मध्ये चेंज होतोय, एरियामध्ये चेंज होतोय, जे काय असेल ते आपण ते क्वेश्चन करूयात. रेट ऑफ चेंजचे क्वेश्चन असतील म्हणजे. त्यानंतर आपण थर्ड ऍप्लिकेशन बघितलं काय की अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी काढायची फंक्शनची, ती आपण बघितली आहे. त्यानंतर इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनसाठी कंडिशन आपण चेक केल्या की डेरिव्हेटिव्हचा यूज करून फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे आपण सांगू शकतो. ते कसं ते बघितलंय आपण. आणि लास्टवालं ऍप्लिकेशन जे होतं ते होतं की मॅक्सिमा आणि मिनिमा, त्या फंक्शनचा मॅक्सिमम पॉईंट आणि मिनिमम पॉईंट, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला असणार आहे हे आपण फाइंड करतोय. ते कसं फाइंड करणार आपण, तर आपल्याकडे दोन टेस्ट आहेत. एक तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, ती पॉसिबल नसेल तर आपण काय करणार आहेत, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट यूज करणार आहेत. आणि ही सगळ्यात सोपी असते सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ठीक आहे ना, तर हे कसं असणार ते आपण बघितलं. त्यात फर्स्ट आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढावे लागतात. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण इक्वल टू 0 करणार, तिथून काय होईल, क्रिटिकल पॉईंट्स भेटतील. नंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण ते क्रिटिकल पॉईंट सबस्टिट्यूट करायचे. ज्या पॉईंट टाकल्यानंतर जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर त्या पॉईंटला मॅक्सिमम व्हॅल्यू असणार, जर सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर त्या पॉईंटला मिनिमम व्हॅल्यू असणार. हा छोटासा कन्सेप्ट. ठीक आहे ना, तर हे 5-6 ऍप्लिकेशन आपण बघितले त्या चॅप्टरचे, डेरिव्हेटिव्हचे. इथून पुढे आपण काय करू, आता जे काही क्वेश्चन्स फ्रिक्वेंटली पेपरमध्ये येत आहेत किंवा या मागच्या काही वर्षामध्ये एक्झाम मध्ये त्या टाईपचे क्वेश्चन आलेत, किंवा नवीन काही जे मागच्या आता 23 आणि 24 मध्ये खूप नवीन प्रकारचे क्वेश्चन यायला लागलेत, हे आपण थोडंसं याच्या नंतरच्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहेत. ठीक आहे, थँक्यू.